मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंदी म्हणते, सर तुम्ही ना खूप हट्टी आहात हा. त्यावरती सार्थक म्हणतो, हो हट्टी तर आहेच मी लहानपणापासून. प्रेमाच्या बाबतीत तर खरंच खूप हट्टी आहे. आनंदीला खूप लाजल्यासारखं होतं. तो म्हणतो की मी सर्वांसमोर तुमच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंय म्हटल्यावर तुम्ही माझी बायको आहातच ना. त्यावरती आनंदी म्हणते, सर. सार्थक म्हणतो, त्यात काय एवढं, चला आपण जोडीने जाऊ आता पुढे. त्यावरती आनंदी म्हणते, सर थांबा ना एक मिनिट, आपल्या आकांक्षाचं मतही विचारात घ्या. सार्थक म्हणतो, हो ऑब्व्हियसली, ते घेतल्याशिवाय आम्ही पुढे जाणारच नाही आहोत. म्हणजेच आकांक्षाचं मत विचारात घेणं खूप महत्त्वाचं आहे. आई कितीही आत्ता काही बोलत असली ना तरीही अक्कू हो म्हणाल्याशिवाय ती पुढे जाणारच नाही. पण आपण पुढे जाऊयात ना. आनंदी म्हणते, सर. त्यावरती सार्थक हसतो आणि म्हणतो, अहो जोडीने पुढे जाऊयात असं म्हटलं. ते दोघेही आता हॉलमध्ये जायला निघतात. दुसरीकडे अण्णा घरी येतात तर मालती विचारू लागते की सार्थक सरांबरोबर बोलणं झालं का हो तुमचं. ते म्हणतात की हो झालंय बोलणं, पण मनोजबद्दल एकही तक्रार त्यांनी केली नाही. नक्की तिथे काय घडलं हे पण समजलं नाही, पण मनोजचं व्यसन सोडवावं लागेल असं ते म्हणाले. आपले जावई बापू म्हणजे खरंच देव माणूस आहेत असं आता शलाका म्हणते. अण्णा म्हणतात की हो ना, किती आपल्याला समजून घेतात ते. तर आता दुसरीकडे वृंदा आता शलाकाला म्हणते, बघ ना सार्थक कसा आनंदीची बाजू घेतो. आता कुठे दोघेजण गेले आहेत काय माहीत, गप्पा मारायला इथे पाहुणे बसले आहेत बाहेर. ती शलाका म्हणते, हो ना, मला तर कळतच नाही का तिच्यावर एवढा लट्टू झालाय. आणि तिच्या आईवडिलांचं जेव्हा विचारलं तेव्हा कशी बाजू सावरली त्याने लगेच, की ती लोक खरंच खूप स्वाभिमानी आहेत, म्हणजे सर्व काही त्याने त्याच्या मनाप्रमाणे करून घेतलं. वरती वृंदा म्हणते, हो बघ ना, चल अक्कू आलीये आपण जाऊयात असं म्हणून आता त्या दोघीही पुढे येतात. आकांक्षा आणि प्रथमेश हे दोघेही तिथे आलेले असतात. ती प्रथमेशचे बाबा विचारतात, काय मग मुलगी पसंत झाली का. तेव्हा हो असं तो म्हणतो. सर्वांनाच आता खूप आनंद होतो. आकांक्षाला देखील विचारलं जातं की तुला मुलगा पसंत आहे का. ती आता काहीच बोलत नाही. ती म्हणते, आई अजून थोडा वेळ हवा आहे. तेव्हा सगळेजण आता तिच्याकडे पाहू लागतात. ती सुद्धा ही प्रथमेशच्या आईवडिलांना सांगते की तिचा होकारच असणार आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा ते ठीक आहे असं म्हणतात. आता आपण उद्याच बोलणी करूयात असं प्रथमेशची आई म्हणते. तेव्हा सर्वजण ठीक आहे असं म्हणतात. तर आता प्रथमेशचे बाबा म्हणतात, दोन मोठी घराणी एकत्र आली. सार्थक सर तुम्हालाही बरंच वाटलं असेल ना. तेव्हा सार्थक म्हणतो, हो पण आकांक्षाचं मतही आपण विचारात घेऊ. ते ठीक आहे असं म्हणतात. तर आता आपण उद्याच बोलणी करून टाकूयात असं आता प्रथमेशची आई म्हणते. आता आकांक्षाची ओटी वगैरे भरली जाते. वेळी सुधा म्हणते, अगं शलाका पटकन हळदी कुंकू घेऊन ये. ती सुद्धा आता प्रथमेशच्या आईला हळदी कुंकू लावते. सगळेजण आता त्या तिघांनाही निरोप देतात. त्यानंतर रात्री आता आनंदी सार्थकसाठी सरप्राईज गिफ्ट आता करत असते, काहीतरी विणत असते. तेवढ्यात सार्थक आनंदीला आवाज देत तेथे येतो. आनंदी आता घाबरते आणि पटकन ते लपवून ठेवते. सार्थक विचारतो, काय झालं, तुम्ही एवढं का घाबरला आहात मला पाहून, काही झुरळ वगैरे आहे का. आनंदी म्हणते, नाही पण तुम्ही मला का आवाज दिलात. तेव्हा मला तुमच्याबरोबर थोडं बोलायचं आहे असं सार्थक म्हणतो. आनंदी म्हणते, बोला ना. दोघेही आता बेडवर बसतात. सार्थक म्हणतो, तो मुलगा कसा वाटला. तर आनंदी म्हणते की छान आहे, दोघांची जोडीसुद्धा छान दिसेल आणि खरं म्हणजे शांत आहे तो. त्यावरती आता सार्थक म्हणतो, हो मलाही तसंच वाटतंय, तो शांत आहे आणि अकोला सुद्धा आवडलाय आपलं तो मुलगा. मला ना तिचं लग्न खरंच खूप धूमधडाक्यात करायचं आहे, अगदी वाजत गाजत. माझं लग्न झालं नाही ना तसं. आनंदी आता त्याच्याकडे पाहतच राहते आणि म्हणते, सार्थक सर सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला असं धूमधडाक्यात लग्न नाही करता आलं ना. सार्थक म्हणतो, म्हणजे तुम्ही मान्य करताय ना आपलं लग्न झालं आहे. आनंदी लाजते आणि म्हणते, तसं नाही हो. त्यावरती सार्थक म्हणतो, मग कसं. पण मी माझा हा हट्ट पूर्ण करणार आहे. आनंदी म्हणते, कसा बरं. त्यावरती सार्थक म्हणतो, ज्या दिवशी तुम्ही माझा प्रेम मान्य कराल दिवशी मी पुन्हा वाजत गाजत आणि अगदी धूमधडाक्यात तुमच्याबरोबर लग्न करणार आहे. अहो मी किती स्वप्न पाहिली होती की माझं जिच्यावर प्रेम आहे तिच्यावरच लग्न होईल आणि वरातीमध्ये असा राडा घालणार ना फुल, मी उचलून घेऊन नाचणार आहे. आता सार्थकचं हे स्वप्न पाहून आनंदी कोड्यातच पडते. ती त्याच्याकडे पाहत राहते. सार्थक तिच्यासमोर हात करतो आणि म्हणतो, देणार ना मला साथ. आनंदी आता हात त्याच्या हातात देणार असते पण पटकन आता ती मागे घेते. सार्थकला वाईट वाटतं. तो म्हणतो, मी त्या दिवसाची वाट पाहणार आहे ज्या दिवशी तुम्ही तुमचा हात माझ्या हातात देणार. आता आनंदी त्याच्याकडे पाहतच राहते तर सार्थक तेथून जातो.
तर आता दुसरीकडे वृंदा ही रेश्माला फोन करून इथे घडलेला सगळा काही प्रकार सांगते की आकांक्षाला पाहायला जेव्हा पाहुणे आले होते तेव्हा सार्थकने बायको म्हणून आनंदीची कशाप्रकारे ओळख करून दिली. इकडे रेश्माचा पार तिळपापड होतो. ती म्हणते आता या आनंदीची अशी वाट लावणार आहे ना मी की कुठे तोंड दाखवायच्या लायकीची राहणार नाही, असं म्हणून आता ती वेगळा प्लॅन करते. ती वृंदा फोन ठेवते आणि मनातल्या मनात विचार करू लागते नक्की ही रेश्मा आता काय प्लॅन करेल काय माहीत. आता दुसऱ्या दिवशी आनंदी रूममध्ये असते. सार्थक गुड मॉर्निंग म्हणत तेथे येतो. त्याने आता 2 कप चहा आणलेला असतो. आनंदी म्हणते सर तुम्ही रोज माझ्यासाठी का चहा घेऊन येताय. तो म्हणतो की मला आवडतं आणि सकाळचा चहा कसा आहे ना बायको बरोबर घेतला की दिवस कसा अगदी प्रसन्न जातो आणि मजेशीर जातो. ही आनंदी सार्थककडे पाहतच राहते. मग नंतर आता सार्थक म्हणतो की आजचा दिवस खरंच खूप स्पेशल आहे. माझ्या अक्कूच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी पाहुणे येणार आहे. मेन म्हणजे अक्कू खुश आहे ना, एवढी एवढी लहानशी होती. आई कुठे गावाला गेल्यावर मला म्हणायची सार्थक बाळा इकडे जाऊ नको, सार्थक बाळा घराबाहेर पडायचं नसतं. मग मी हो मम्मी असं केल्यावर ती खूप चिडायची. असं म्हणून सार्थक आता लहानपणीच्या खूप आठवणी तिला सांगत असतो आणि आता कपाटातून अल्बम काढत अक्षूचे आणि त्याचे लहानपणीचे फोटोज दाखवतो आणि म्हणतो माझ्यापेक्षा आदर्श दादा आहे ना भाई, तो सर्वात जास्त जीव तिलाच लावतो. तेव्हा खरंच का असं आनंदी विचारते. सार्थक म्हणतो की हो. पुढे तो आता म्हणतो लहान होती एवढी एवढीशी, आता किती मोठी झाली, ती सासरीसुद्धा जाणार. आनंदी म्हणते प्रत्येक मुलीला सासरी जावंच लागतं. दुसरीकडे आता सुधा आणि वृंदा या दोघीही किचनमध्ये असतात. तेव्हा सुधा म्हणते अगं काल तर माझा खूप गोंधळ उडाला होता. माझ्या मुलीचं लग्न आहे, काय करावं आणि काय नाही, बोलणी करायला येणार आहेत. तू कणिक मळून घेते का गं वृंदा, म्हणजे आपण पुऱ्या करूया. तेव्हा ठीक आहे असं आता वृंदा म्हणते. तेवढ्यातच तिथे शलाका येते आणि म्हणते की अगं तुमचं काय चाललंय, पटापट आवरून घ्या जरा. सुधा म्हणते मी भाजीची तयारी करते. तर वृंदा म्हणते अगं शलाका तुला गुलाबजामुन बनवायचे आहेत हां. तेव्हा शलाका म्हणते हो पण त्या अगोदर मला थोडा मेकअप करायचा आहे. तेव्हा ती पण करेल ना मेकअप, असं वृंदा म्हणते. काल नाही का सारखी पुढे 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 करत होती, सार्थकची तिला फूस बाकी काय, असं वृंदा आता आनंदी विरोधात बोलत असते. त्यावरती सुद्धा म्हणते हो बघ ना गं, काल सारखी आपली पुढे पुढे करायची पण आज मला नको आहे ह्या बैठकीच्या कार्यक्रमामध्ये ती. तेव्हा आता शलाका म्हणते काकू तू काळजी करू नकोस, माझ्याकडे एक जबरदस्त प्लॅन आहे. सुधा म्हणते जो काही प्लॅन आहे ना तो नीट कर, असं म्हणून ती तेथून जाते. तर वृंदा म्हणते नक्की काय करणार. तेव्हा सार्थकला घराबाहेर ठेवण्याची जबाबदारी तुझी, असं शलाका म्हणते. त्यावेळी वृंदा विचार करू लागते. इकडे आनंदी खूप छान तयार झालेली असते. नवीन ड्रेस देखील तिने घातलेला असतो. तेवढ्यातच सार्थक देखील नवीन कुर्ता घालून बाहेर येतो आणि आनंदीकडे पाहत तिला निहाळत असतो. आनंदीला असते आणि म्हणते काय झालं सर. सार्थक म्हणतो खूप छान दिसताय. आनंदी त्याच्याकडे पाहत म्हणते तुम्ही पण खूप छान दिसताय. तेवढ्यातच आता वृंदा तेथे येते. तेव्हा सार्थकला ती म्हणते येऊ का रे सार्थक. सार्थक म्हणतो हो बोल ना काकू, काही कामं आहे का, काही करायचं आहे का. ती म्हणते अरे सकाळपासून मला नुसतं गरगरल्यासारखं होतं, ही कामाची दगदग होते ना म्हणून मला असं वाटतंय की BP हाय झाला असेल. काय झालं ना माझ्या BPच्या गोळ्या संपल्या आहे. तेव्हा सार्थक म्हणतो मग कधी सांगणार तू मला, ऑनलाईन मागवतो आता मी. हे ऑनलाईन मागवू नको, तू पटकन जा आणि घेऊन ये. तेव्हा ठीक आहे असं आता सार्थक म्हणतो. आनंदीला म्हणतो लक्ष द्या इथे मी आलोच. तेव्हा आनंदी म्हणते बरं ठीक आहे. दुसरीकडे मनोज हा दारू पिऊन तिथे पडलेला असतो. तेवढ्यातच ते रेश्मा येते आणि म्हणते अहो मनोज तुम्ही तुमची काय अवस्था करून घेतली आहे. तो म्हणतो की तुम्हाला काय करायचं आहे. ती म्हणते की अहो तुम्ही कंपनीत कामाला जात नाही, त्या लोकांनी तुमच्या विरोधात समन्स काढलंय. तो म्हणतो काढू देत, मला काही घेणं देणं नाही, मला स्वतःचा बिझनेस करायचा आहे, असं म्हणून तो आता खूपच चिडतो. रेश्मा म्हणते पण मी तुम्हाला मदत करायला इथे आली आहे. तेव्हा तुम्हाला कुणी सांगितलं इथे मदत करायला या म्हणून, असं आता तो विचारतो. ती म्हणते की आनंदीने सांगितलंय 10,000 रुपये घ्या. त्यावरती 10,000 रुपये कोणी दिले असं आता तो विचारतो. ती म्हणते की नाही तुमच्याच बहिणीने दिले आहेत. आता तो खूपच चिडतो आणि म्हणतो आनंदीची हिंमत तरी कशी झाली, मला हे 10,000 रुपये द्यायची, स्वतःला कोण समजते कोणती. आता मनोजच्या मनात आनंदी विरोधात रेश्मा काहीही भरवू लागते. तेव्हा तो लगेच तिच्या घराकडे जायला निघतो. आता मित्रांनो पुढील भागामध्ये आनंदी पूर्णपणे भिजलेली असते. तिच्या अंगाला चिखल देखील लागलेला असतो. ती म्हणते अंगणामध्ये खूप चिखल होता ना म्हणून मी तो साफ करत होते, तो पाईप तेथे होता. त्यावरती सार्थक म्हणतो कोणता पाईप, तिथे कोणताही पाईप नाहीये. तेव्हा त्याला समजतं की कुणीतरी हे मुद्दाम केले. तर दुसरीकडे शकू घरी येऊन मालती आणि अण्णाला सांगते रेश्मा मॅडम ह्या मनोज दादाला पैसे देत होत्या आणि मी प्रत्यक्ष पाहिलं, मनोज दादा खूप चिडले आणि आनंदीच्या घराकडे गेले आहेत. सर्वजण घाबरतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.